जय श्री कृष्ण। मी कोनिका आणि कोनिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी आपल्याला झटकीपट चटपटीत आणि एकदम स्पायसी असं खाण्यासाठी नाश्ता म्हणा किंवा दुपारच्या वेळेत म्हणा, संध्याकाळच्या वेळेत म्हणा, किंवा कधी काहीतरी खावंसं वाटलं त्यावेळेला ही रेसिपी पटकन होते। आणि त्यासाठी शिळी ज्वारीची भाकर असो किंवा बाजरीची शिळी भाकर असो किंवा ताजी असो, पटकन होते। आणि हो, महत्त्वाचं, हे सर्व खाण्यासाठी लोक महागड्या हॉटेलमध्ये जातात आणि हवे तितके पैसे देऊन ते खातात। त्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवलेलं कधीही चांगलं। तर मी इथे काय करते बघा, आणि हो, हे महत्त्वाचं आहे, नेहमी तुम्ही ज्वारीचं, बाजरीचं, उरलेल्या भाकरींचा चुरमा बनवून खात असाल ना, तर त्यापेक्षा हे खूप चांगलं आहे हं। तर इथे बघा मी काय केलेलं आहे, इथे मी ज्वारीची भाकर आहे, ही एकच उरलेली होती आणि मग मला तसंही खाण्याचं फार हे होते, मला जेवण जातच नाहीये। तर मग मी म्हटलं काहीतरी वेगळं करावं, तर डिमांड पण होती याची। तर म्हटलं ठीक आहे, चला आपण ज्वारीच्या भाकरीचा, बाजरी बाजरी पण चालते, जे असेल ते, कुठलीही भाकर, ज्वारीची असो, बाजरीची असो किंवा मग नागलीची असो, तर ती घ्यायची। ही आहे बघा एक ज्वारीची भाकर। आणि इथे बघा शेंगदाणे आहेत, इथे जिरं आणि मोहरी आहे आणि बडीशोप आहे। मी नेहमी सांगते तुम्हाला, मी बडीशोप टाकत असते। आणि इथे बघा हे हळद आहे आणि लाल तिखट आहे। लाल तिखट हे ऑप्शन आहे हा। त्यानंतर इथे बघा कांदा आहे, कढीपत्ता आहे, आलं आणि लसणाची वाटलंय मी, मिक्सरमध्ये नाही केलं। त्यानंतर इथे हे हिरवी मिरची आहे, ती पण मी ठेचलेली आहे, आणि बारीक कोथिंबीर आहे, आणि कांदा भरपूर सारा घेतलेला आहे मी इथे। आता काय करायचं, इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे, आणि आता ही भाकर आहे बघा, ही भाकर आहे। सरळ सरळ या भाकरीला आपण कट करायचं आहे। तुम्हाला हवी ती साईज मध्ये कट करू शकता तुम्ही। इथे मी असे केलेलं आहे, दिसतंय? तुम्हाला हवं त्या साईज मध्ये तुम्ही कट करू शकता। आणि वरचा हा जर पापुद्रा निघत असेल ना, तरी काही हरकत नाहीये। याला भाकरी तुकडा म्हणतात आणि खूप फेमस आहे हा, खाण्यासाठी हॉटेलमध्ये जातात लोक। मी असे या पद्धतीने कट केलेत बघा। तुम्हाला हवे त्या साईज मध्ये कट करू शकता, लहान मोठे। इथे बघा मी असे कट केलेले आहेत, दिसतायत? या साईज मध्ये कट करायचे। आता मी ही सर्व कट करून घेते। इकडे तेल पण तापलेलं आहे आपलं। आता ही अशी पापुद्री निघत असेल, काही हरकत नाहीये, तिला आपण नंतरून फ्राय करायची आहे, डीप फ्राय करायचंय। भाकरी तुकडा फार फेमस आहे आणि खाण्यासाठी लोक हॉटेलमध्ये जातात, त्यापेक्षा आपण घरच्या घरी करायचा। बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरीचा आपण चुरमा करतो, त्यापेक्षा हे केलेलं कधीही चांगलं। हे बघा असे मी कट करून घेतलेले आहेत। आता मी याचे सुद्धा कट करणार आहे। नागलीची भाकर असेल तरीही चालतं, ज्वारी असेल चालती, बाजरी असेल चालती, जी असेल तुमच्याकडे राहिलेली म्हणा, किंवा मग खायचंच आहे तर ताजी भाकर पण चालू शकते इथे। असं काही नाही आहे का हीच पाहिजे आणि तीच पाहिजे, अजिबात नाही।
आता भाकरी तुकडा म्हणलं का लोक लांब लांब खाण्यासाठी जातात. म्हटलं ना, मी काम करायला घेतलं तर फोन वाजणारच. हॅलो. हां. नॉनव्हेज का? हां. हां. तर मग हां, नेक्स्ट संडेला चालेल का? ठीक. हां. नाही नाही, जे रेग्युलर आहे ना त्यांचे पण आले होते मला फोन. हां. तर तेच काय झालं, मेसेज टाकला नाही कारण ते रेग्युलरवाल्यांना मेसेज टाकले गेलेत ना. हां. ठीक आहे, चालेल. हां हां हां. सॉरी हां. हां हां. मी म्हणलं ना, मी काम करायला घेतलं का असं मध्ये फोन येणारच. आणि काय होतं, चिकनच्या ऑर्डर असतात नॉनव्हेजच्या, मी तुम्हाला नेहमी सांगते ना. तर तेच, पण मग आता कधी देणार आहे त्याच्यामुळं मग. हे बघा, असे मी छान काप करून घेतले तिथे दिसत आहेत. हे सर्व काप केलेत मी. मी तुम्हाला सांगितलं एक ज्वारीची भाकर उरलेली होती आणि मी त्याचं बनवते हे. अशा काप आपल्याला जशा आवडतील तशा काप करून घ्यायच्या. आणि आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता हे आपल्याला तळायचे. तळून खूप छान लागतं, त्यामुळे तळायचे. तुम्ही चुरमा करतास ना ज्वारीचा बाजरीचा, बरोबर की नाही, चपात्यांचा. इथे चपात्यांचा असा नाही होणार, पण फोडणीच्या चपात्या होतात त्याच्या, समजा उरल्याच तर. पण मी तुम्हाला सांगते, खायला अप्रतिम लागतं. मी आधी हात व्यवस्थित क्लीन करते. मी जसं तुम्हाला सांगितले की मला हात नाही आवडत. आता ही छान तळायचेत आपल्याला. नागलीची असेल तरी चालते, ज्वारी चालते, बाजरी चालते, मिक्स असेल ती चालते, भाजणीची पण चालते, जी अवेलेबल असेल ती. असं नाही की ज्वारीचंच चालतं आणि बाजरी चालतं, अजिबात नाही. आणि मी तुम्हाला सांगते की एकच उरलेली होती, ती मी आत्ता तिला कट केलंय. आणि आता तुमच्या समोर बघा मी काय करणार आहे ते. चुरमा खाल्ल्यापेक्षा कधीही चांगलं आहे हे. काय होतं, मला आदल्या दिवशी सांगितलं किंवा वेळ सांगितलं तर करता येतं. आज ठीक आहे, मला त्यांनी लवकर कॉल केलेला आहे, पण तरी संध्याकाळचं आहे ते. आता मी हे छान तळणार आहे. थोडा गॅस मी मोठा करते बघा. आणि आता आपण नंतर याला फोडणी देणार आहे. फोडणीसाठी मी हे सगळं घेतलेलं आहे. इथे शेंगदाणे आहे, हळद आहे, लाल तिखट आहे आणि जिरं मोहरी आहे आणि बडीशोप आहे. मी बडीशोप प्रत्येक याच्यात टाकते, खायला फार टेस्टी असतं आणि पचायला पण चांगलं असतं. काय म्हणजे केस मध्ये येत आहेत, तरी मी केस बांधून घेत असते, कारण आपण हे असं मागं करणार, परत त्याला हात लावणार. आता हे छान तळायचे अगदी खरपूस होईपर्यंत. हे बघा दिसतंय का? हो.
ते मी सांगितलं तुम्हाला का मला जरा कॅमेरा मॅनेज करावं लागेल ना, तरी बऱ्यापैकी शिकले मी. आणि मी सांगितलं ना, रोज कॅमेरामॅन कॅमेरा वुमन कुठून पकडून आणायचं ना. आत्मनिर्भर शब्द आठवला असेल. तर आपलंच आपण करावं. काय होतं, हा थोडा कॅमेरा आणखीन मागे जाऊ शकला असता, पण इथे चिमणी मी लावलेली नाही अजून, कारण मी तुम्हाला सांगितले की काम बाकी आहे. तर चिमणी लावल्यानंतर मला मात्र कॅमेरा ॲडजस्ट करावा लागणार आहे कुठेतरी. इकडनं ठेवला तर इकडे खिडकीचा उजेड येतो, इफेक्ट येतो ना, मग तो दिसत नाही. आणि असंच दिसतं, असा ठेवता येत नाही. किंवा मग तिकडच्या याला करता येईल मला, पण मग परत मला गॅस इकडचा तिकडे हलवावं लागेल ना. करेल सर्व मी मॅनेज करणार आहे. मला काहीच येत नव्हतं, मी असंच शिकत गेले. आणि कसं असतं माहिती आहे का, कधी कोणी आपल्याला शिकवलं तर त्यात कमीपणा नाही आहे मला. मी उलट विचारत असते की हे कसं आणि हे काय मला जमत नाही, मला सांगतात मला. आणि मी पण एवढं एक म्हणतात ना, छान असा अभ्यासू विद्यार्थी असतो आणि तो शिकतो, तसं मी पण विद्यार्थीच आहे ना अजून. मी काय, आपण सगळेच विद्यार्थी शिकतच आहोत. वय संपत चाललं तरी पण आपण शिकतो. मी तर भरपूर काही शिकली, प्रचंड शिकली, जे नाही सांगितलेलं बरं. खूप अनुभव आहेत मला, शिकले मी. आता हे बघा, इथे मी हे छान, तुम्ही म्हणाल किती बडबड करते ना. मी तुम्हाला नेहमी सांगितलं ना, मी रट्टा मारत नाही, स्क्रिप्ट लिहत नाही किंवा काही लिहत नाही की मला असं बोलायचं आणि तसं, अजिबात नाही. जे आहे ते असंच आहे. तर आता बघा, इथे मी हे छान खरपूस तळलेत बघा, आणि मी ते आता काढून घेणार आहे. छान त्याचं तेल निथळून घेणार आहे. मी गॅस बंद करते. दिसताय कलर बघा याचा. हां, अशी छान तळून घ्यायची हे. आता ही मी जरा जाड भाकर केलेली नाहीये. जाड जर असेल ना तर बिस्किट असतं पार्लेचं, सेम होतं. मी जाड भाकर केलेली नाहीये ही. आणि ज्या वेळेला ती आपण तुकडा फोडणी देतो ना, त्यावेळेला तर अप्रतिम लागतं, खूप टेस्टी लागतं. मी तुम्हाला सांगते की हे आता याचा फार ट्रेंड निघाला आहे की हॉटेलमध्ये सुद्धा याचा तुकडा फ्राय करून मिळतो आणि तुफान गर्दी असते तुफान खाण्यासाठी. मग त्यापेक्षा आपण घरच्या घरी करायचं ना. आता मी हे साईडला काढते. आता मी ही एक हे घेतली आहे कढई. कढई ठेवली आहे आणि आता मी गॅस चालू करणार आहे. आणि आता हे आपल्याला फोडणी द्यायचं आहे. आता मी ही कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी तेल गरम केलं आहे आणि आता हे जे जिरं मोहरी आहे ते टाकते. तडतडल्यानंतर मी ते कढीपत्ता टाकला. थोडं सावध टाकायचं ते, कारण की अंगावर उडतं. त्यानंतर याच्यामध्ये मी भरपूर सारा कांदा टाकला. कांदा आपल्या आवडीने टाका, कमी किंवा जास्त. हा मी थोडा काढून ठेवणार आहे कारण की तो जरा जास्त झालाय मला. कारण एक भाकर आहे ना, एका भाकरीला तो जास्त होतो. 2 भाकरी असतात तर त्याला बरोबर झाला जातं. आता मी हा छान फ्राय होऊ देणार आहे. त्यानंतर मग मी इथे लसूण आहे,
आलं आणि लसूण तो मी असा ठेचला आहे आणि हिरवी मिरची ठेचली ते टाकणार आहे. ओ, तुमच्याशी बोलण्यामध्ये शेंगदाणे राहिले. काय हा चमत्कार! बरं झालं लक्ष केलं मागे. आता मी हे शेंगदाणे आता टाकणार कारण अजून कांदा झालेला नाही. शेंगदाणे होते असं असतं म्हणून मी असं करतच नाही. आपलं बरं राहतं, मी कॅमेऱ्याच्या मागे असते आणि काम करते ते लक्षात तरी राहतं. कारण तुम्ही बघितलं असेल याच्या अगोदर पण माझं असंच होतं, मी सगळं साहित्य काढत असते पण एक तरी मागे तिकडे साईडला राहिलेलं राहतं. मग मी ते पुन्हा घेते आणि मग पुन्हा सांगते की मी विसरले होते. आता याच्यामध्ये शेंगदाणे पण होतील आणि कांदे पण होतात. त्यासाठी अगदी थोडंसं अगोदर मी मीठ टाकणार आहे. काय होतं त्याने पटकन कांदा हे होऊन जातो आणि त्याची टेस्ट पण छान लागते. हे छान मी आता होऊ देणार आहे. बघा आता दिसतंय. हां, यासाठी मीठ टाकायचं म्हणजे कांदा हा पटकन गुलाबी होतो आणि नरम पडतो. आता मी याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती टाकली आहे आणि तुम्हाला किती स्पायसी हवं आहे ते तुमच्यावर आवडीवर आहे. तर मी आता इथे बघा एक भाकर असल्यामुळे मी आता इथे थोडंसं टाकणार आहे आणि हे वेस्टेज जाणार नाही आहे कारण की मला बाकी पण कामं आहेत त्याच्यामध्ये हे मी वापर करू शकते. आणि आता हे मी छान गॅसची फ्लेम कमी केली. तुम्हाला किती तिखट हवं आहे ना त्यावर डिपेंड आहे, तसं तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. आणि ह्या लवंगी मिरच्या होत्या त्यामुळे मी जरा कमी टाकले. मला ठेचा पण आवडतो. माझं असं खाण्याचं हे नाही आहे पण हल्ली काय होतं की सारखं मला किचनमध्ये आहे आणि सारखं एक काम करून करून इच्छा नाही होत. बनवूनच माझा हे होऊन जाते. आणि आता त्यामध्ये मी बघा हळद आहे आणि लाल तिखट आहे त्याच्यामुळे मी हिरवी मिरची कमी टाकली. एक सांगू तुम्हाला, हे जे सर्व करतोय ना आपण ह्याच्यामध्ये काय असतं माहिती का, लग्नाचं वऱ्हाडाचं जेवण बनवलेलं अतिशय चांगलं. पण हे यूट्यूबला ज्या रेसिपी टाकतात ना नैवेद्य 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 परवडत नाही. काय होतं त्याची पूर्वतयारी करावी लागते, ते झाल्यानंतर परत तो पसारा पण आवरावा लागतो. कुठलंही काम हे नाही आहे. त्यामुळेच मी तुम्हाला बोलली की वऱ्हाडाचं जेवण बनवलेलं परवडतं. आता बघा हे छान झालंय. हां, आणि आता मी हे तळलेल्या ज्या भाकरी आहेत छान खरपूस झालेल्या आहेत तर त्या आता मी याच्यात टाकणार आहे. अरे तुम्ही म्हणाल किती सोपं आहे हे आणि काहीही ही रेसिपी टाकते. तुम्हाला सांगू का, अप्रतिम लागतं. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही नेहमी खाणार म्हणाल की मला बाजरीचा चुरमा ज्वारीचा भाकरीचा चुरमा अजिबात नको, हेच करायचं तुकडा फ्राय. खूप छान लागतं. काय सांगू तुम्हाला मी याची टेस्ट. आता हे छान परतवून घ्यायचंय. आपण मीठ टाकलेलं नाहीये, आता मीठ टाकायचंय. अगदी थोडंसं मी मीठ टाकलंय कारण की आधी पण मी मीठ टाकलेलं आहे. लागलं तर परत घेत आहे. आता संपलं, जास्त नाही, नो किचकिच, एकदम पटकन. आणि
माझी नेहमीप्रमाणे फेवरेट कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाकायची. आणि हां, तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगते, याच्यामध्ये ना मी गॅस बंद करते आधी, कारण की हे डन झालं आहे. याच्यामध्ये ना तुम्ही ज्या वेळेला मी कांदा आणि शेंगदाणे टाकले त्यावेळेला आपण याच्यामध्ये टमाटा कट करून टाकू शकतो, पण मी इथे टाकला नाही कारण की माझे फ्रायडे चालू झाले आणि मला आंबट चालत नाही, त्यामुळे मी इथे टाकलेला नाही. तर इथे तुम्ही टमाटा पण टाकू शकता. आणि त्यानंतर आता हे जसं रेडी झालेले आहेत बघा, याच्यावर छान लिंबू पिळायचं, बारीक शेव टाकायची, पण मला लिंबू पण चालणार नाही आहे त्यामुळे मी याच्यात काहीच टाकू शकत नाही. जोपर्यंत माझे फ्रायडे होणार नाही तोपर्यंत मी खात नाही ना. हा, पण मला नॉनव्हेजच्या ऑर्डर वगैरे येतात त्या मी बनवते बरं का, पण फ्रायडेला बनवत नाही. फ्रायडेला मी काही नॉनव्हेज करत नाही. डन. पुन्हा मी याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे. आहे की नाही बरं इझी? एकदम इझी आहे ना, सांगा मला. काय कठीण होतं? अगदी लहान मुलं सुद्धा करतील आणि खायला पौष्टिक आहे. बाहेरचं काही खायचं नाही, मॅगी पण आणायची नाही, काही नाही. बघा किती छान दिसतंय बघा, हे दिसतंय की नाही? अफलातून. आणि खायला पण एक नंबर. आता मी प्लेटमध्ये घेणार. थांबा, जरा आणखीन कोथिंबीर. माझ्या हाताला लागलं, मी आधी हात साफ करते. आता बघा इथे तयार झाले भाकरी तुकडा. खायला पण एकदम टेस्टी आहे. आता हे जे आहे भाकरी तुकडा, हे अगदी हॉटेलला सरस विकतात बनवून आणि खाण्यासाठी प्रचंड गर्दी असते. तर आता मला सांगा, मी घरी काय केलंय, भाकर होती जे हॉटेलला करतात तेच मी असं इथे केलेलं आहे. आणि मी सांगते ना, कुठलाही पदार्थ असो तो आपण जेव्हा मन लावून जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला तो पदार्थ चांगला होतोच. मी नेहमी सांगते तुम्हाला का किचनमध्ये जर जायचं असेल ना तर त्यावेळेला प्रसन्न मनाने जायचं आणि जे काय असेल तुमचं ते किचनच्या बाहेर ठेवायचं. त्याने काय होतं, अन्नपूर्णा मातेचा वास राहतो आणि कुठलाही पदार्थ असो छान बनतो. हॉटेलला जायची गरज नाही आहे. कोणिकाची ही रेसिपी बघायची आणि घरी ट्राय करायची आणि मला कमेंटमध्ये सांगायचं. मग तुम्ही कधीच बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीचा चुरमा खाणार नाही. ज्या वेळेला तुम्ही एकदा हे करून बघाल तेव्हा. खूप याच्यावर लिंबू जर पिळलं ना आणि परत पुन्हा त्याच्यावर बारीक शेव टाकायची, साईडला एक चटणी ठेवायची. आता तुम्ही म्हणाल चटणी कोणती? हिरवी चटणी ठेवायची,
थोडी चिंचेची ठेवायची, बारीक शेव टाकायची त्याच्यावर आणि लिंबू पिळायचं आणि असं छान द्यायचं, जसं हॉटेलला देतात भाकरी तुकडा. मला फोन नाही, यम जरी आला ना मी त्याला खुर्ची देणार आहे बसायला. थांब, मला तू आता नेऊ शकत नाही, वेट. हॅलो, 2 मिनिट. असं होतं, चालूच राहतं. त्यात आधी टिफिनवाल्यांचे फोन येतात, ते देतात मला ऑर्डर असतातच. हां, तर मी तुम्हाला सांगत होती, याच्यावर सर्व काही टाकायचं आणि असं छान सर्व करायचं. झाला हॉटेलचा भाकरी तुकडा. तेच आपण घरी बनवायचं ना. आता मी हे खाऊन पण घेतलंय आणि सर्व केलंय. जरा मला याच्यावर थोडा व्हिडिओ आणि फोटो घेऊ द्या. तर मला असं सांगायचं की आपल्या सर्वांना अशा जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर कुणिकास किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी. आणि अशा रेसिपी आहेत त्या बघा आणि घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता मी तुम्हाला एकदम झटकीपट भाकरी तुकडा ही रेसिपी शेअर केलेली आहे. अगदी कोणीही करू शकतं, बाहेर हॉटेलला जाऊन खायची काहीही गरज नाही, घरच्या घरी. याच्यामध्ये बरंचसं काही टाकू शकता, पण मी नाही टाकलं, मला चालत नाही म्हणून तुम्ही टाकू शकता. तर आता मी छान याचा फोटो वगैरे काढणार आहे आणि थोडं घ्यायला लागेल ना, कारण हे असं असं दाखवून ते कसं करणार आहे. थोडं असं छान असं त्याला. तर माझ्या अशा रेसिपी आहेत त्या तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा आणि घरी नक्की आवर्जून करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनपर्यंत ज्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावा आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे त्यांनी रेसिपी बघा, लाईक करा आणि शेअर करा.